राज्यात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आज छाननी सुरू होणार। 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत। 3 जानेवारीला उमेदवारांना चिन्ह निश्चित होणार। महापालिका निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्यातला घोळ रात्रभर कायम। मुंबई सोलापूरमध्ये रात्री 12 पर्यंत वाद सुरू होता। विविध पक्षाच्या 12 उमेदवारांची निवडणूक आयोगाकडे धाव। महापालिका निवडणुकात भाजपनं खातं उघडलं सुद्धा। कल्याण डोंबिवलीतल्या 2 जागांवर भाजपचे नगरसेवक बिनविरोध। दोन्ही जागांवरती एकच अर्ज आला। राज्यात फक्त 4 महापालिकांमध्ये महायुती। कोल्हापूर, जळगाव, पनवेल, इचलकरंजी अशा 4 महापालिकात तिन्ही पक्ष एकत्र लढणार। मुंबई, ठाण्यासह 6 ठिकाणी भाजप शिवसेना एकत्र लढतायत। महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची शक्ल। 29 पैकी 18 महापालिकात वेगळे झाले। फक्त पनवेल, सोलापूर, जालना, नाशिक आणि धुळ्यात महाविकास आघाडी। नागपूर, मुंबई, पुण्यामध्ये भाजपनं भाकरी फिरवली। जुन्या नगरसेवकांना घरी पाठवत युवा मोर्चाच्या तरुणांना मैदानात उतरवलं। पुण्यात 42 जणांचं तिकीट कापलं। राज्यभर 11 प्रवक्त्यांनाही उमेदवारी। नागपुरात शिंदेंच्या शिवसेनेला 8 जागा दिल्यानं शिवसैनिकांचा उद्रेक। एबी फॉर्म जाळत नेत्यांचा निषेध। राज्यमंत्री आशिष जयस्वालांनी उमेदवारी विकल्याचा आरोप। पुण्यात राष्ट्रवादीकडून गुंड प्रवृत्तीच्या घरात उमेदवारी। आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आंदेकर कुटुंबात दोघांना उमेदवारी। गजा मारणेच्या पत्नीनं फॉर्म भरला तर बापू नायरलाही पक्षाचं तिकीट। जालना महापालिकेत नवं राजकीय समीकरण। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मनसेची युती। राष्ट्रवादी 50 तर मनसे 6 जागांवर लढणार। जपानला मागे सारत भारत जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था। अमेरिका, चीन आणि जर्मनीनंतर भारताला स्थान। 4.18 ट्रिलियन इतका भारताचा जीडीपी। लवकरच 3ऱ्या स्थानावर येण्याचा अंदाज।